आता आपण प्रॅक्टिस सेट 6.3 कडे वळूया. आतापर्यंत आपण मीन आणि मीडियन हे दोन काढले होते. आता आपल्याला याच्यामध्ये जो काढायचा आहे तो आहे मोड. लक्षात घ्या, मीन काढण्यासाठी आपण 3 मेथड्स यूज केल्या: डायरेक्ट मेथड, अझ्युमिंग मेथड आणि स्टेप डेव्हिएशन मेथड. आणि मीडियन काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला होता L + in bracket n/2 - CF upon F into H. आता मोड काढण्यासाठी इथे फॉर्म्युला लक्षात घ्या आणि याचे पॉईंट समजून घ्या की याच्यात काय आहे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म्युला अप्लाय करता आला पाहिजे. तर मोड काढण्यासाठी आहे L + in bracket, हे पाठच करावं लागेल तुम्हाला F1 - F0 upon 2F1 - F0 - F2 into H. तर हे पाठांतर केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला 2-3 वेळा रायटिंग करून घ्या. 1-2 वेळा रायटिंग केलं की तुम्हाला हे गणित किंवा हा फॉर्म्युला लगेच लिहिता येईल. म्हणजे मोड काढण्यासाठी L + in bracket F1 - F0 अपॉन इकडे 2F1 करायचे -F0 - F2. हा फॉर्म्युला तुम्ही 2-3 वेळा रायटिंग केला की तुम्हाला मोडचा फॉर्म्युला हा पाठांतर होईल. आता याच्यातले पॉईंट समजून घ्या काय काय आहेत. L जसं आपण आधी काढला तसंच आहे. L हा लोअर क्लास लिमिट ऑफ द मॉडेल क्लास. बघा, F1 ही फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडेल क्लास आहे ना. F0 फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रोसिडिंग द मॉडेल क्लास. F2 फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास सक्सिडिंग द मॉडेल क्लास. आणि H क्लास इंटरवल ऑफ द मॉडेल क्लास येईल. लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की ही F1 ही मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी पकडायची. मॅक्झिमम पाहिजे तर इथे लक्षात घ्या, F1 ही मॅक्झिमम पकडायची. तुमच्या फ्रिक्वेन्सीमधली जी मॅक्झिमम असते ती फ्रिक्वेन्सी इथे त्या ठिकाणी पकडायची मॅक्झिमम. म्हणजे मग एकदा F1 भेटला की बाकीचे व्हॅल्यूज तुम्हाला मी सांगतो त्या पद्धतीने घ्यायच्या. एकदम सोपी पद्धत आहे. फक्त तुम्हाला F1 समजला की F0 त्याच्या वरचा घ्यायचा आणि त्याच्या खाली F2 घ्यायचा आणि फ्रिक्वेन्सी पकडताना मॅक्झिमम असेल त्याला पकडायचं. तर हे फॉर्म्युलामध्ये एकदम सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करूया. हे बघा, गणित सोडवलं की लगेच तुम्हाला समजेल की याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. तर आता त्यासाठी आपण पहिले इथे एक तक्ता तयार करूया. याच्यामध्ये तुम्हाला तक्ता तयार केल्यानंतर लक्षात येईल की इथे आपल्याला काय काय घ्यायचे आहेत पॉईंट्स. तर पहिल्यांदा आपण याचे भाग करूया 2. बघा, 2 भाग केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. कोणाचा? मोडचा. आता याचे टोटल आहेत 6, 5 आहेत. म्हणजे इथे 1, नंतर 2, हा 2 आहे, त्यानंतर 3, 4 आणि 5. हा लास्ट आहे, आपण तो तयार करून ठेवूया. आता क्लास इंटरवल बघा, त्या ठिकाणी कंटेंट ऑफ फॅट दिलेले आहेत. म्हणजे हा क्लास इंटरवल आहे आणि इथे फ्रिक्वेन्सी आहे. आता आपण इथे 2:2 आणि 3, 2 आणि 3 आहेत, नंतर 3 आणि 4 आहेत, कंटिन्यू आहेत. बघा, हे 4 आणि 5, 5 आणि 6, 6 आणि 7 आहे. आता इथे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 30, 70, 80, 60 आणि 20. आता लक्षात घ्या, इथे तुम्हाला पहिला पॉईंट समजून घ्या की जी बिगर असते, मग त्याच्यात बिगर कोणती फ्रिक्वेन्सी तुम्हाला हायलाईट करून दाखवतो मी, ही आहे 80. मग आता बिगर आहे तिला F1 म्हणायची, म्हणजे ही झाली F1. लक्षात घ्या, त्याच्यावरची होणार F0, त्याच्या खालची होणार F2. अशा पद्धतीने आपल्याला या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. आता जी आपण 80 घेतली त्याची लोअर म्हणजे L आपल्याला इथे भेटणार. बघा, लक्षात घ्या, इथे हा L आहे, लोअर क्लास लिमिट, आणि त्यातला H म्हणजे दोघांचा डिफरन्स. आता मी फॉर्म्युला लिहितो इथे समोर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मोड फॉर्म्युला काढण्यासाठी L + in bracket फॉर्म्युला पाठच पाहिजे F1 - F0 अपॉन 2F1 - F0 - F2 into H. आता L किती आहे? 4 आहे. इथे व्हॅल्यूज बघा, L, F1, F0, F2 आणि H.
आपण उलटे लिहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जसे आहे तसेच घेऊया. वरती F0, F1 आणि F2. आता F1 किती आहे तर 80. बघा F1 किती भेटला आपल्याला 80. सॉरी F1 आपण F1 याला घेतला आहे ना 80ला. नंतर F0 किती बघा याच्यामध्ये F0 आहे 70, बघून घ्या. आणि F2 किती आहे 60. H म्हणजे क्लास विड्थ आहे ती 1 आहे, मायनस करून बघा त्याच्यात. आणि लोअर क्लास आहे 4. तर आता आपल्याला काय करायचे आहेत, फॉर्म्युलामध्ये फक्त व्हॅल्यूज टाकायचे आहेत. बघा आता इक्वल टू 4 प्लस आता F1 किती 80 वजा F0 आहे 70 भागिले 2 इंटू F1 आहे 80 वजा F0 70 आणि वजा F2 आहे 60 आणि त्याला गुणिले H किती आहे 1. आता इथे 4 प्लस 80तून 70 गेले 10, इथे 8 2 16 160 होतील. वजा वजा बेरीज करा, 6 6 12 1 13 म्हणजे 130. म्हणजेच 4 अधिक 10 भागिले 160 मधून 130 गेले किती उरले 30. बघा मग आता इथे 4 अधिक, आता इथे तुम्हाला काय करावं लागेल तर 30 आणि किती आहेत तर 10. तर याला तुम्हाला जमलं तर 0 आणि 0 घालवा. बघा तुम्हाला इथे सोपं सांगतो. 0 आणि 0 म्हणजे किती उरले 1/3. आता 3 आणि 1 0 पॉईंट, इथे काय येईल 10. 3 3 9, पुन्हा 1 उरेल, पुन्हा 10 म्हणजे 3 3 येत राहणार पुढे. म्हणजे 4 अधिक 0.33. आपण 3 2च घेतले त्याच्यामध्ये, म्हणजे 4.33 तुमचं उत्तर असणार. म्हणजे मोड ऑफ कंटेंट ऑफ फॅट इन मिल्क इज 4.33%. तर अशा पद्धतीने हे गणित आहेत, एकदम सोपी आहेत, जास्त काही विचार करण्यासारखे गणित नाही आहेत, पटापट सॉल्व्ह करा. बघा या पद्धतीने आपल्याला इथे F1 हा बिगर नंबर घ्यायचा फ्रिक्वेन्सी, त्याच्यावरची F0 खाली F2, त्याच जी F1 आहे त्या लाईनीमधला लोअर क्लास घ्यायचा, त्यातला डिफरन्स हा H असणार बस. आणि त्या व्हॅल्यूज पुट आउट करायच्या फॉर्म्युलामध्ये आणि त्यानुसार हे गणित तुम्ही सॉल्व्ह करू शकता. रायटिंग करून घ्या, स्टॉप करून व्हिडिओ तुम्ही रायटिंग करू शकता. आपण आता पुढच्या गणिताकडे वळूया. त्यातला क्वेश्चन नंबर 2 बघा. आता पुन्हा तुम्हाला तक्ता बनवावा लागेल, पटकन तक्ता बनवायचा आणि सॉल्व्ह करायचा याच्यामध्ये. ते यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. आपण कॉलम तयार करूया. आता याच्यात किती आहेत बघून घेऊ आपण. 1 2 3 4 5 6 आहेत, म्हणजे 6 आपल्याला त्या ठिकाणी भाग करावे लागतील. 1 2 3 4 5 आणि 6. आता याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे क्लास इंटरवल्स आणि फ्रिक्वेन्सी त्याने दिलेली आहे. क्लास इंटरवल आहे 0 to 20, 20 to 40, 40 to 60, 60 to 80, 80 to 100, 100 to 120. त्यांची फ्रिक्वेन्सी रायटिंग करून घेऊया. ते आहे 13, 50, 70, 100, 80 आणि 17. आता याच्यात तुमच्या लक्षात येईल बिगर आहे 100, म्हणजे ही झाली F1, त्याच्यावरची F0, त्याच्याखाली F2. आता जिथे 100 घेतले त्याचीच लोअर ही L येणार आणि त्याचा H हा दोघांचा डिफरन्स म्हणजे 20 येणार. म्हणजे आपल्याला जे मोडचा फॉर्म्युला यूज करायचा आहे L प्लस इन ब्रॅकेट F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. तर Lची किंमत आहे 60
F1 भेटला 100, F0 त्या ठिकाणी 70, F2 भेटला 80 आणि H आहे 20 क्लास विड्थ. किमती टाकूया. L म्हणजे 60 ब्रॅकेटमध्ये F1 मायनस F0 म्हणजे 100 वजा 70 भागिले 2F1 म्हणजे 2 × 100 मायनस 70 मायनस 80 गुणिले 20 म्हणजे 60 ब्रॅकेटमध्ये प्लस येतं काय ते 100मधून 70 गेले 30 भागिले 200 वजा 7 × 7 14 15 150 गुणिले 20 म्हणजेच 60 अधिक 30 भागिले 200मधून 150 गेले 50 गुणिले 20. आता इथे लक्ष द्या 60 अधिक आता इथे 0 गेला 0 गेला लक्षात घ्या आणि इथे 5ने भाग जातो 5 × 5 5 × 20 4 × 12 म्हणजे इथे 12 उरतात म्हणजेच 60 अधिक 12 किती होणार 72 झालं. मोड ऑफ नंबर ऑफ युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी used is 72. अशा पद्धतीने गणित सॉल्व करायचे आहेत. व्यवस्थित रायटिंग करून घ्या. बघा तर हे गणित तुम्हाला काय करायचं या पद्धतीने क्लास इंटरवल त्यातला बिगर जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. बिगर तुमच्या लक्षात येईल का हा बिगर आहे त्यानुसार तुम्ही त्याला त्या ठिकाणी घेऊन F1 F0 F2 L आणि H 3 गोष्टी 4 गोष्टी फाइंड आउट करायच्या आणि फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून त्याचं उत्तर काढायचं. तर याचं उत्तर येतं 72. क्वेश्चन नंबर 3. पुन्हा तुम्हाला तक्ता बनवायचा आहे. बघा तक्ता बनवूया. पहिले याचे 3 भाग करतो मी 2 भाग. नंतर तुम्हाला F1 F0 F2 फाइंड आउट करायचं आहे आणि फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून तो सॉल्व करायचा आहे. आता याच्यात 1 2 3 4 5 6 आहेत कॉलम म्हणजे 1 2 3 4 5 आणि हा 6वा. आता पहिला क्लास इंटरवल आहे 1:3 3:5 5 7 7 9 कंटिन्युअस आहेत बघा 9 11 आणि 11 13 आहे. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे त्यांनी 7 5 15 20 35 आणि 18. जो बिगर आहे तो आहे 35. याचा अर्थ हा F1 होणार. इथे 35 हा F1 आहे. वरचा F0 खाली F2. आता याची लोअर क्लास लिमिट म्हणजे ही झाली L आणि याचा H म्हणजे डिफरन्स आहे 2. फॉर्म्युलामध्ये आपण पहिले मोडचा फॉर्म्युला लिहून घेऊया. L प्लस इन ब्रॅकेट F1 मायनस F0 अपॉन 2 × F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. आता L F1 F0 F1 F2 आणि H या व्हॅल्यूज आपल्याला माहीत पाहिजेत. तर L आहे 9 F1 आहे 35 F0 20 हा 18 आहे आणि H आहे 2. तुम्हाला ते फक्त व्हॅल्यूज टाकायचे त्याच्यामध्ये. L ची किंमत 9 प्लस F1 आहे 35 वजा F0 20 भागिले 2 गुणिले F1 आहे 35 वजा F0 ची व्हॅल्यू आहे 20 वजा F2 आहे 18 गुणिले 2 म्हणजेच 9 अधिक
35मधून 20 गेले 15 भागिले 35 दुने 70 वजा हे किती होतात 18 आणि हे 20 38 होतं गुणिले 2. 70मधून 38 गेले म्हणजे 9 अधिक 15 भागिले 32 गुणिले त्या ठिकाणी 2 होणार. आता 2ने भाग जातो बे के बे इथे बे के बे बेसक 12 म्हणजे 9 अधिक 15 भागिले 16. आता आपण 16 आणि 15 या ठिकाणी भाग देऊया म्हणजे 15ला कितीने भाग द्यायचे 16ने. मग इथे 0 पॉईंट घेतला म्हणजे 150 पुढे घेतले आपण. आता 16 गुणिले 9 करून बघा 9 सक किती येतात 54. अच्छा 5 9 1 9 10 14 144. मग हे 144 झाले मायनस केले इथे 9. मग इथे किती येतील 144 आहेत म्हणजे इथे येतील 6. पुढचा 6 0 घेतला 16 गुणिले आपण किती घेऊया 4 6 चौक 24 2 4 1 4 2 6 60 4 2 6 6 चौक 24 अच्छा 2 4 1 4 2 6. बघा इकडे मग आता 16 त्रिक करूया 16 गुणिले 3 16 आणि 4ने येत नाही जास्त होतात म्हणून 16 गुणिले 3 करूया 16 त्रिक 48 म्हणजे इथे 48 येणार. आता इथे किती उरले बघा 0तून 8 जात नाही इथे 2 येणार इथे 1. पुढचा आपण 0 घेतला. आता 16 गुणिले 16 85 16 96 म्हणजे 16 गुणिले आपण 6 केले तर 16 96 होतात आणि 16 गुणिले 7 केलं तर जास्त होतील. बघून का 16 गुणिले 7 केलं तर 7 7 42 4 7 1 7 3 10 1 11 112 7 घेतले आणि 16 गुणिले 8 केले तर जास्त होतील म्हणजे 16 गुणिले 7 केले आपण 112 म्हणजे किती उरले इथे 8. मग आता आपण इथे थांबू. इथे 9 प्लस 9.3 0.937 आहे. मग आता इथे 9 प्लस 0.9 आपण किती करू शकतो 4. 7 काढला तर 5पेक्षा मोठा आहे म्हणजे 4 घ्यायचे आणि बेरीज केली तर 9.94 हे तुमचा आन्सर असणार. कॅल्क्युलेशन हे रफ पानावर करायचं आपल्या मनाने करायचं थोडंसं चुका कमी करायच्या म्हणजे याच्यात पॉईंट्समध्ये चुका होणार नाहीत. हे काढून टाकतो रफ काम. तर अशा पद्धतीने 9.94 तुमचा आन्सर आला. शेवटी काय लिहायचं मोड ऑफ क्वांटिटी ऑफ मिल्क सप्लाइड टू हॉटेल्स इज 9.94 लिटर. तर अशा पद्धतीने तुमचा आन्सर आहे. म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे याच्यामध्ये फक्त. लास्ट क्वेश्चन घेऊया त्यामध्ये चौथा. सेम आपल्याला त्या ठिकाणी तक्ता बनवलेला आहे मी. क्लासेस दिलेले आहेत त्या ठिकाणी. क्लास बघा 5 to 9 10 to 14 15 to 19 20 24 25 29. आता इथे तुम्हाला कंटिन्यूस करावं लागतील कारण हे डिस्कंटिन्यूमध्ये येतात. मग आता इथे क्लास बघा इथे काय करायचं -0.5 आणि इकडे +0.5 करायचे. आता -0.5 जर केले तर त्या ठिकाणी बघा क्लास जे आहेत त्याला आपण कंटिन्यूस क्लासेसमध्ये आणतो आहे. हां लक्षात घ्या. मग आता कंटिन्यूस क्लासेस आणण्यासाठी इथे आपण हा कॉलम घेतला आहे कंटिन्यूस क्लासेस. तर इथे 4.5 होणार लक्षात घ्या आणि इकडे किती होणार 9.5. वरती एक राहिला कॉलम
तो लेस दॅन 5 दिला आहे, म्हणजे 0 to 5 होता तो. एक मिनटं फक्त आपण इथे एक कॉलम वाढूया. एक कॉलम वाढवला तरी तिथे आपल्याला तो ॲड करता येईल वरती, म्हणून मी तिथे एक कॉलम वाढवतो आणि मग तसं कंटिन्युअस क्लासमध्ये आणूया का. म्हणजे वरती लेस दॅन 5 असं दिलं आहे त्यांनी. लेस दॅन 5 म्हणजे आपल्याला 0 to किती जर घेतला तर लेस दॅन 5 आपल्याला बघा इकडे 1 to 5 होणार आणि हा 1 to 4 होणार. सॉरी, हा 1 to 4 होणार आणि हा 5 to किती होणार 9. आता कंटिन्यू येतात बघा. मग 1 to 4 म्हणजे हा -0.5 केल्यावरती 0.5 होईल. हा 0.5 आणि हा किती होईल 4.5. मग इकडे 4.5 लिहिले तर तिकडे 9.5 घ्यायचे, इकडे 9.5 घ्यायचे, तिकडे 14.5. तुम्हाला सांगितलं तसंच 14.5 तर 19.5 तिकडे मिळवत जायचा. इकडे 19.5 सेम येणार आणि इकडे 24.5 घेतला तर 29.5. तर अशा पद्धतीने तुम्हाला पॉईंट्स घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी आहेत ते रायटिंग करून घेऊया. फ्रिक्वेन्सी घेऊया आपण इथे. त्यातली पहिली दिले 38, त्याच्यानंतर दिले 32, 50, 36, 24 आणि 20. आता यातला बिगर जो आहे तो आपल्याला F1 घ्यायचा आहे. मग हा बिगर आहे, हा झाला F1, त्याच्यावरचा F0 आणि खाली होणार F2. त्यातली लोअर क्लास जी आहे ती L येणार, ही 9.5 आणि H म्हणजे दोघांमधला डिफरन्स, तो येणार 5. म्हणजेच आपल्याला मोडचा फॉर्म्युला काय यूज करायचा आहे, L प्लस इन ब्रॅकेट काय येतो F1 मायनस F0 अपॉन 2 इंटू F1 मायनस F0 मायनस F2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू H. फॉर्म्युले पाठ पाहिजे त्याच्यासाठी. L नंतर आपण F1 F0, पहिला F0 घेऊया, नंतर F1 करूया, F2 आणि H. आता Lची किंमत इथे आपण बघितली 9.5, F0 त्या ठिकाणी 32, F1 आहे 50, नंतर 36 आणि H आहे 5, त्याचा डिफरन्स. आता आपण व्हॅल्यूज पुट आउट करूया. 9.5 प्लस इथे 50 मायनस 32 अपॉन 2 इंटू F1 किती याच्यामध्ये 50 वजा 32 वजा 36 गुणिले 2 गुणिले 5 सॉरी, म्हणजेच 9.5 प्लस इथे 18 अपॉन इथे किती होतील 100 मायनस इथे होतील 68 मायनस मायनस प्लस करायचे. आता बघा 9.5 प्लस 18 अपॉन 68 मायनस केले तर 32 इंटू 5. आता इथे आपल्याला भाग देता येईल. बघा दोनाने दिला तर बे के बे, बेसक 12, बे 9 18. इथे 9.5 प्लस 9 5 45 भागिले 16. आता तुम्हाला 9.5 प्लस इथे 16 45 भागिले 16 केले तर 2.81 येतात. करून बघा. 45 आणि 16, 16 दुने 32, इथे 5 इथे 3 येणार, इथे 1 येणार, पॉईंट घेतला 0 असा. तर तुम्ही सॉल्व करून बघा. 9.5 प्लस 2.81 म्हणजे 12.31 इयर्स. म्हणजेच मोड ऑफ द एज of patients is
12.31 इयर्स. तर अशा पद्धतीने त्यामध्ये आपल्याला काय करायचे आहेत, गणित सॉल्व करायचे. तर हा पूर्ण प्रॅक्टिस सेट 6.3 आहे. फॉर्म्युला एकच आहे. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युले थोडेसे रायटिंग करून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे 3 जे चॅप्टर्स आहेत, म्हणजे जे प्रॅक्टिस सेट आहेत 2 शेवटचे 6.2 आणि 6.3. तर आपण मीन काढण्यासाठी 3 मेथड यूज केल्या. एक केली डायरेक्ट मेथड, ज्याच्यामध्ये क्लास मार्क, फ्रिक्वेन्सी आणि दोघांचं मल्टिप्लाय. त्यानंतर सेकंड होती अज्युम मीन मेथड आणि थर्ड होती स्टेप डेविएशन मेथड. हे झालं मीन काढण्यासाठी. नंतर आपण मीडियन काढण्यासाठी फॉर्म्युला यूज केला L प्लस इन ब्रॅकेट n/2 मायनस CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अपॉन F मल्टिप्लाय H. आणि मोड काढण्यासाठी आपण फॉर्म्युला यूज केला L प्लस, हे तसंच आहे, मल्टिप्लाय H. फक्त मध्ये इथे काय आहे बघा, इथे F1 मायनस F0 पाठच करून ठेवायचं आणि 2 इंटू F1 मायनस F0 आणि मायनस F2. तर अशा पद्धतीने हे 3 फॉर्म्युले यूज करून आपण प्रॅक्टिस सेट 6.1, 6.2 आणि हा 6.3 हे तिन्ही गणित आपण सॉल्व करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 6.3 पूर्ण केला. नेक्स्ट टाइम आपण प्रॅक्टिस सेट 6.4 कडे वळूया. जो हिस्टोग्राम आहे आपल्याला ते सगळे हिस्टोग्राम काढून बघायचे. धन्यवाद.